ज्येष्ठा गौरीचा आवाहन हे अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन मूळ नक्षत्रावर केलं जातं। आता गौरी घरात येणार म्हटल्यावर महिला अगदी जय्यत तयारी करतात। गौरी पूजन म्हणजे महाशक्तीचं पूजन आहे। ही महाशक्ती म्हणजे पार्वती आणि ती शंभू महादेवाची शक्ती आहे। सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन पूजन म्हणजे घरात भरभराट, आनंद, ऐश्वर्य असे म्हटले जाते। सीतेने गौरीपूजन करून वरदहस्त मिळवला असा उल्लेख तुलसी रामायणात आहे। अशा या आदिशक्तीच्या पूजनासाठी कोणते साहित्य लागते ते जाणून घेऊया। ज्येष्ठा गौरी पूजना दिवशी घरासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते। हळदी कुंकवाने गौरीचे घरात येणारी पावले काढली जातात। तसेच गौरीसाठी विविध प्रकारच्या अन्नाचा नैवेद्य बनवला जातो। ज्येष्ठा गौरींना नैवेद्यात पुरणपोळी, कढी आमटी, गुळवणी यासह 16 प्रकारच्या भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 गोडाचे पदार्थ आणि इतरही अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो। यानंतर हळदी कुंकू लावून गौरींची पूजा केली जाते। पूजेनंतर 16 दिव्यांनी मातेची आरती केली जाते। राज्यातील काही भागात 32 दिव्यांनी गौरींची आरती करण्याची प्रथा आहे। ज्येष्ठा गौरीच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात। भाद्रपदाच्या या महिन्यात शेपूची भाजी सर्वत्र उगवलेली असते। आपल्या आहारशास्त्रातही प्रत्येक ऋतूत येणारी भाजी खावी असे सांगितले आहे। आज गौरीसाठी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, शेपू आणि भोपळ्याच्या पानांची भाजी, आळूची किंवा पाटवडीचा बेत करतात। गौरीच्या दुसऱ्या दिवशी तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। गौराईला पुरणपोळी, पापड, कटाची आमटी, भात, बटाट्याची भाजी असा नैवेद्य दाखवला जातो। माहेरवशी नसलेली गौराई तिसऱ्या दिवशी जाते। जाताना ती सोबत सौभाग्य आणि मुलाबाळांना आशीर्वाद देऊन जाते। पुढील वर्षी लवकर या असा निरोप घरगुती गणपती बाप्पांना देऊन सोबत गौरींची पाठवणी केली जाते। गौराईला या दिवशी दही भात आणि गोड शेवया किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो।